आपण अजूनही नागरिकांच्या ज्या मतं आहेत, नागरिकांची मतं आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल, काय भोरचा विकास सध्या काय म्हणतोय? नाही, बोरचा विकास म्हटलं तर आता हे रस्ते वगैरे केलेले, त्यांनी रस्त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय केलं नाही. रस्ते असे केलेत की ते गटर म्हणजे पावसाळ्याचं पाणी रस्त्यावरनं जात असतं, गटर मोकळी असतात, म्हणजे सगळं पाणी रस्त्यावरनंच वाहत असतं खाली, रस्त्यावर म्हणजे नियोजन शून्य रस्ते बांधलेले आहेत. रस्त्याच्या व्यतिरिक्त इतर काही समस्या आहेत का? इतर काही लहान पोरांना खेळायला गार्डन नाही आहे, ट्रेकिंग जो पार्क नाही आहेत, अशा भरपूर समस्या आहेत की. आता मासे विक्रेता बघितलं तर मासे विक्रेत्यांना मासे मार्केट नाही आहे. आता हे मच्छी आपलं हे मटण मार्केट आहे ते असं तुटण्याच्या स्वरूपात आहे, म्हणजे कधीही पडू शकतं. हे जर एवढी मोठी झाडे वाढल्यात त्या बिल्डिंगवरती तर ती झाडं काढायचा प्रयत्न करत नाही कोणच. समस्याच आहेत की. यावरती काही उपाययोजना झाल्या नाहीत आतापर्यंत? अजूनपर्यंत तरी नाही झालेल्या. आम्ही वेळोवेळी मी स्वतः अर्ज केलेले आहेत, तरी त्यांनी काही दखल घेतली नाही त्याची. मग आता इलेक्शन लागले, वातावरण कोणाचं वाटतं? नाही, वातावरण घड्याळाचं 100%. घड्याळाचा नगराध्यक्ष येणार, यांचे 20 खाली नगरसेवक लागणार, घड्याळाचं वातावरण. आमदारही सध्या घड्याळाचे आहेत, आमदारही घड्याळाचे आहेत. हो, आमदारही घड्याळाचे आहेत. आमदार घड्याळाचे असल्यामुळे वातावरण घड्याळाचंच आहे. आणि त्यांच्याकडे विकासाचं विजन आहे, असल्यामुळे आम्ही म्हणजे वातावरण तरी घड्याळाचं आहे. अजून इतर काही समस्या की त्याच्यावरती उपाययोजना, नोकरीच्या संदर्भातले काही व्यवसाय नोकरीच्या संदर्भात त्या आहेतच की नोकरीच्या. आता जवळजवळ 10,000 तरुण रोज अपडाऊन करतात, पुण्याला किंवा शिरोळ वगैरे तिकडे जातात कामासाठी. म्हणजे सकाळचा सूर्य उगवायच्या आत ते बोरच्या बाहेर असतात आणि सूर्य उगवल्यानंतर बोरमध्ये येतात. म्हणजे त्यांनी बोरवरचा सूर्य अजून कधी बघितलाच नाही, म्हणजे ह्याच्यात असं वातावरण आहे. सध्या नगराध्यक्षपदाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत आवारे, तर ते मागेही सत्तेमध्ये होते, त्यांच्याकडून कशा पद्धतीने विकास केला गेला? नाही, त्यांना मस्त विकास करायचा होता भरपूर, पण ह्यांच्याच बगल बच्च्यांनी त्यांचे पंख छाटले होते, हात म्हणजे काम करून देत नव्हते, त्यांना लय त्रास दिला. मग आता त्यांना स्वतंत्र म्हणजे हे दिलं, स्पेस दिला, तर ते विकास करू शकतात. मागील अनुभवाचा फायदा आता होऊ शकतो? होऊ शकतो 100%. नाना उपनगराध्यक्ष होते ना, नगरसेवक होते, त्यांना अनुभव आहे चांगला आणि त्यांना करायचा आहे विकास. पण त्यांना गेल्या वेळेस विकास करायला ह्यांच्याच म्हणजे ह्यांनी सदस्यांनी त्रास दिला होता त्यांना. तर ही होती बोलकी प्रतिक्रिया. नगर परिषदेच्या अनुषंगानं भोर शहरामधल्या मतदारांच्या प्रतिक्रिया आपण घेतो.